नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया मुद्दाम लाईट ऑफ करते जेणेकरून सायली अर्जुनला जेवण भरवताना तिला त्याचं तोंडही दिसू नये आणि ताटही दिसू नये. आता अर्जुन आणि सायली जेव्हा जेवायला लागतात तेव्हाच लाईट बंद होते. मग तेव्हा अर्जुन म्हणतो, बहुतेक माझ्या युनिवर्समध्ये असं आहे की आज जेवायला नकोच. तेव्हा सायली म्हणते, उलट तुमचं युनिवर्स म्हणते की काहीतरी स्पेशल व्हायला हवं, आजचा दिवस खूप स्पेशल व्हायला हवा. यासाठी ती लगेच कॅन्डल आणती आणि दोघी छान कॅन्डल लाईट डिनर करतात. आता इकडे रविराज प्रतिमाला विचारतो की नेमकी काय झालं होतं. तेव्हा सुमन सांगते की प्रिया जे काही बोलली त्याचं त्यांनी जास्तच टेन्शन घेतलं. त्यावेळेस ती सगळा घडलेला प्रसंग रविराजला सांगते. प्रतिमा म्हणते की मला आता इथून पुढे काही आठवणारच नाही का, आपण सगळे ट्रीटमेंट व्यवस्थित घेतोय तरीसुद्धा हे उलटच का होतं आहे. तेव्हा रविराज म्हणतो की तू टेन्शन घेऊ नकोस, असं म्हणून लगेच तो डॉक्टरला कॉल करतो आणि अपॉइंटमेंट घेतो. इकडे महिपत चक्क दारू पिऊन दामिनीला भेटायला येतो. दामिनी म्हणते, तुम्ही शुद्धीत असताना सुद्धा मला सहन होत नाही आणि आता तुम्ही चक्क दारू पिऊन आलात, एवढी मोठी हिंमत केली. महिपत म्हणतो, हिंमत नाही हो, बापाचं काळीज आहे. मला काळजी वाटली म्हणून तर मग मी आलो नाही इथे, माझ्या पोरीचा नुसता छळ मांडला आहे तिथे. तेव्हा दामिनी म्हणते की या वेळेला साक्षीचं इंट्रोगेशन चालू आहे, म्हणजे खूप मोठा गेम आता आपल्याला खेळता येणार आहे. उद्या तुम्ही फ्रेश मूडनी माझ्याकडे या, आपण साक्षीला सोडवण्याचं पहिलं पाऊल टाकणार आहोत. महिपत विचारतो की तुम्ही काय करणार आहात. तेव्हा दामिनी सांगते की तुम्ही फक्त उद्या या हो, मग तुम्हाला कळेलच की. आता इकडे पूर्ण आजी खूपच चिंतेमध्ये असतात. सण समारंभ साजरे करायचे तरीसुद्धा त्याच्यामध्ये प्रतिमा आणि रविराज आनंदाने सामील होणार नाहीत म्हणून ते खूपच चिंतेमध्ये असते. माझ्या डोळ्यासमोर माझ्या घडाचे तुकडे होत आहेत आणि हे मला पाहावं लागतं. सायलीला पूर्ण आजीचं हे बोलणं ऐकून खूपच वाईट वाटतं. ती विचार करते की काय केल्याने रविराज काकांचा राग निवळेल. आता इकडे प्रतिमा जेव्हा रविराजशी बोलायचा प्रयत्न करते तेव्हा रविराज म्हणतो, तू माझ्या सगळ्यात जवळची आहेस आणि तूच माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवलीस, मला अंधारात ठेवलंस. मी तुला काही माफ केलेलं नाही आहे, असं समजू नकोस की काल मी तुझ्याशी बोललो म्हणून मी तुला माफ केलं. तेव्हा प्रतिमासुद्धा म्हणते की ठीक आहे, तर मग ज्या व्यक्तींना माझी काळजीच नाही आहे ना, त्यांनी माझ्या तब्येतीची सुद्धा काळजी करू नये. ज्यांना माझ्याशी बोलायचंच नाही आहे मग कशाला बरोबर काळजी करायची. आता रविराज म्हणतो की लवकर आवरून घे, आपल्याला दवाखान्यात. आता इकडे सायलीने पूजेची छान तयारी केलेली असते. मात्र कल्पना म्हणते की तन्वी, आता तूच पाळणा हलव बरं का, कारण मला नको त्या व्यक्तींचा पूजेला हात लागलेला नको आहे. तेव्हा आता प्रिया मात्र चांगलीच संकटात पडते, कारण तिला तर काही पाळणा म्हणताच येत नसतो. आता ती मध्ये मध्ये करायला सुरुवात करते. तन्वी हार करायला लागते तितक्या तिच्या हाताला सुई टोचल्याचं नाटक करते आणि तिथून ती लगेच उठून जाते. मग आता करणार काय, सायलीच सगळी कामं करते. आता कल्पना तन्वीला ताम्हण आणि कलश घेऊन यायला सांगते. तन्वी तशी ती घेऊन येते, पण तिच्या हातातून लगेचच ते ताम्हण खाली सुटतं, पण सायली ते पकडते. आता प्रियाला कुठलीच कामं व्यवस्थित जमत नसतात. सायली मात्र प्रत्येक काम अतिशय मन लावून करत असते. आता इकडे अर्जुन विचार करतो की दामिनीशी आपण एकदा तरी बोलायला हवं, निदान कळेल तरी की ती या केसबद्दल काय विचार करते. तेव्हा चैतन्य येतो आणि चैतन्य त्याला जरा शांत करतो, कारण दामिनीने फोन उचलला नाही म्हणून अर्जुन खूपच चिडचिड करत असतो. चैतन्य त्याला सांगतो की तू स्वतः दामिनी देशमुख आहेस असा विचार कर आणि मग ठरव की तू या केसबद्दल काय काय ॲक्शन घेऊ शकतोस. तेव्हा अर्जुन त्याला सांगतो की हां, मी साक्षीला अर्जुनकडून किंवा जेलमध्ये कोणाकडून त्रास होतो आहे की नाही हे पाहील आणि त्या मुद्द्यांवरून मी ऑब्जेक्शन घेऊ शकतो किंवा मग मी तसे पुरावे देखील क्रिएट करू शकतो. तो स्वतःशीच म्हणतो की नाही, इतकं भयानक वागणं मला नाही जमणार, तिचं नाटक करणंसुद्धा मला अशक्य झालेलं आहे. आता चैतन्य मात्र विचार करत असतो. आता इकडे सगळेजण पूजेची तयारी करत असतात आणि आता पाळणा हलवायचा कुणी हा प्रश्न उभा राहतो. तेव्हा विमल लगेच म्हणते की ज्यांनी पाळणा हलवायचा त्यांनीच पाळणा म्हणावा पण लागतो ना. तेव्हा प्रिया लगेच मनात म्हणते, म्हणजे मी पाळणा म्हणणार, मला कसं काय जमणार आहे. तेव्हा लगेच कल्पना म्हणते, पूर्णाई आता जाऊ द्यात तुम्हीच म्हणा. तेव्हा पूर्णाजी म्हणते की नाही गं बाई,
मला काही माझा घसा साथ देत नाही, मला नाही जमणार. माता लगेच विमल म्हणते, मग आता उरलं कोण? सायली वहिनी खूप छान पाळणा म्हणतात. कृष्ण जन्माच्या वेळी त्याच म्हणाल्या होत्या ना. किती छान कान तृप्त झाले होते सगळ्यांचे. तेव्हा पूर्णाजी म्हणते की आता आमच्याकडे पर्याय नाही म्हणून बरं का, त्याच्यामुळे आता तू म्हण पाळणा, पण असं समजू नको की हा मान आम्ही तुम्हाला स्वइच्छेने दिला आहे. तेव्हा सायलीला त्यांच्या बोलण्याचं काहीच वाटत नाही. तिला फक्त आनंद एकाच गोष्टीचा असतो की तिला पाळणा म्हणता येणार आहे. आता सायली खूप छान सुंदर असा पाळणा म्हणते. सर्वजण अगदी मंत्रमुग्ध होऊन ते पाळणा ऐकत असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की दामिनी चक्क जेलमध्ये येते आणि ती कॉन्स्टेबलला माझ्या आशिलाला अशी विचारपूस का केली, तिच्यावरती हात का उगारला असा जाब विचारते आणि सस्पेन्शनसाठी तयार राहा अशी सुद्धा धमकी देते. तेव्हा ती कॉन्स्टेबल खूपच घाबरते. आता इकडे सायलीने एक भन्नाट प्लॅन आखलेला असतो. पूर्णाजींच्या चेहऱ्यावरती हसू यावं यासाठी ती प्रतिमाला कॉल करते आणि सांगते की मी सांगते म्हणून सुभेदारांना तुम्ही तुमच्या घरी बोलवता का? रविराज काका चिडतील, पण प्लीज माझ्यासाठी एवढं करा ना. तेव्हा प्रतिमा होकार देते आणि लगेच कल्पनाला फोन करून सांगते की आमच्या घरी आज तुम्ही सर्वांनी यायचं आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.